सोमवार आहे 14/7/2025. आज सोमवार दिनांक 14/7/2025. संकष्टी चतुर्थी निमित्त आपण या ठिकाणी थोडंसं मी बोलत आहे. पूर्वी बोला जे पहाटे वेळ करता यांनी मला ओळी सांगितली आणि आपण प्रवचन चालू केलेलं आहे. मी प्रवचनाच्या सुरुवातीला मुळीच प्रवचनाच्या मूडमध्ये नव्हते. अचानकच मला बोलावं लागते, त्यामुळे श्री माझ्याकडून बोलवून घेतली. जे पहाटे वेळ पाहावी योगे वेळ दावी ना अमृते वेळ जीववीत योगे वेळ दावीत कैवल्य. ही संतपर उभी आहे. हे म्हणून संतांचं आहे, सद्गुरूंचं आहे. त्यामुळे ही ओवी आहे ज्ञानेश्वरीच्या, ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरीची 9व्या अध्याय. खूप छान ओवी आहे. ज्ञानेश्वरांना पण नेवासे या गावी ज्ञानेश्वरी सांगत असताना बरेच शिष्य भेटले. म्हणजे शहाणे लोक काही भेटले, परमार्थी लोक भेटले, अधिकारी लोक भेटले, अनधिकारी पण भेटले, सामान्य पण भेटले, सगळे भेटले. पण तिथे एका शिष्याने त्यांना प्रश्न विचारला की माऊली, हे जे ज्ञान तुम्ही सांगता, ज्ञानेश्वरी तिथं ते त्यांनी सांगितले आणि त्यांनी लिहून घेतले सच्चिदानंद बाबा. तर ते लिहिण्याचं आणि सांगण्याचं जे काम चाललं होतं ते एका चांगल्या मनुष्याने ऐकलं आणि त्याने शंका विचारली की हे जे तुमचं एवढं मोठं ज्ञान, या ज्ञानाला मोठं ज्ञान म्हणतात. कारण हे ज्ञान बुद्धीच्या पैद आहे. हे ज्ञान म्हणजे आकलनासारखं हे नाही, आकलन होत नाही सामान्य मनुष्याला आपले ज्ञान. तर त्याने शंका विचारली माऊली, कोण नको कोण नको आता तिकडे लावून घ्या. आपण हे जे ज्ञान सांगताय ज्ञानेश्वरीचे, एक तर सिद्ध व्यक्तींचं ज्ञान आहे आणि शिष्य जर अगदी साधा असेल तर तो कसं करणार असे शंका विचारली. की शिष्य कोणत्याही समाजातला असू शकतो, कोणत्याही डिग्रीचा असू शकतो, विदाउट डिग्री पण शिष्य असतात, तर त्यांचं तरी काय करणार असा प्रश्न विचारला. की काय सुरुवात होईल, पहाटे वेळ पाहावी. हे तर सद्गुरूंच्या योग्यतेची ही उभी आहे, सद्गुरूंची योग्यता सांगणारी उभी आहे. की एखादी शंका विचारली की माऊली, एखाद्या शिष्य असा असू शकतो की त्याला कधीच कोणती शहाणी व्यक्ती मिळालेली नाही किंवा मूर्ख, त्याला शहाणी व्यक्ती मिळालेली नाही, त्याला वाचा नाही, काही नाही आणि ज्ञान शिकायची तर त्याचं बुद्धीच त्याला नाही. मग असा मनुष्य कधीतरी हा अभ्यास करू शकेल का किंवा मुक्त होऊ शकेल? मुख्य ज्ञानेश्वरी मुक्तीचं ज्ञान मिळालं या संसारापासून 84 लक्ष खाणीपासून मनुष्य बडबड करू नका, चला पुढे, बडबड नका. 84 लक्ष योनी आहे संपूर्ण विश्वात. तर 84 लक्ष योनीतून कोणीही सुटलेलं नाही. कुठली तरी एक योनी कोणाला तरी येणारच. एक मनुष्य होता, अशी घड होती, अशी गोड, ही भिंत कशी गोड, तशी एक गडी होती. त्या गडीमध्ये एक आंधळा मनुष्य अडकला. त्या आंधळ्या माणसाला भिंत जात पडायची, दरवाजा कुठून आहे बाहेर असं तो बघायचा. तो चाप पडतोय दरवाजा लागायचाच नाही. एक शहाणा मनुष्य तिथे होता, त्याने पाहिलं त्या माणसाने 4, 5, 6, 7 वेळा कितीतरी हेलपाटे घातले, दरवाजा समजत नाही. एक शहाणा मनुष्य तिच्या आत आला. म्हणला, दादा तुम्ही कशासाठी फिरता एवढं? इथे दरवाजा आहे, मी त्या दरवाजातून तुम्हाला समजवण्यासाठी आत आलो, तर तुम्ही का फिरताय? ते म्हणजे मी एक आंधळा आहे आणि मी किती चाक पडले तरी मला दरवाजा मिळत नाही. त्याचं कारण आहे, दरवाजा जवळ आहे, आपल्याला कदाचित माहिती आहे, तरी आपण चाच पडतो. त्या आंधळ्यासारखी आजकालच्या जगातल्या सर्व लोकांची गोष्ट आहे. सर्वांची म्हणजे काही शहाणी माणसं आपल्यासारखे असतात, ते अभ्यास करतात, ईश्वराला मिळण्याचा प्रयत्न करतात. पण सगळीच माणसं अशी नाही, परमार्थात बाकीची माणसं अशीच आहेत की ते शहाणे आहेत, विद्याभूषित आहेत, सगळं आहे त्यांच्याजवळ, कीर्ती पण आहे, पण त्यांना ईश्वर माहीत नाही.
ईश्वर ही संपूर्ण वेगळी अशी एक वस्तू आहे, अशी एक गोष्ट आहे की जिला समजावून घ्यायला बुद्धीतून प्रयत्न करावा लागतो आणि जिला समजावून घेताना स्वतःचं सगळं विसरावं लागतं. अशी एक गोष्ट आहे ती म्हणजे ईश्वर. सद्गुरूला मी आहे हेच मी विसरून जायला पाहिजे, तेव्हा ईश्वर प्राप्त. ही त्याची अट आहे ईश्वराची. तर संत माऊली सांगतात की बाबा रे, असा तो मनुष्य होता, त्याला आंधळा का म्हणायचा आपण? आपण सगळे आंधळे आहोत. आपण म्हणजे इथं आपले चांगले बोलत, पण बाकीचं जग आंधळ आहे. आता मी इथं प्रवचन करतो, तुम्ही इथं आला, गणपती इथं आहे, कोण येते, किती येतात सांग, ते आंधळे. असा प्रकार ज्यांना माहितीच नाही, काही असून टाळतात, काही माहिती असून ते येत नाही, काही दुसऱ्याने काय काय सांगितलं त्याला बळी पडतात, अशी माणसं आहे. तेव्हा माऊलींना त्या भक्तांनी ही ओवी विचारली, माऊली या ओवीचा अर्थ काय तुमच्या शब्दातून मला सांगा. जे पहाटे वेळ माऊलींनी त्याचं उत्तर दिलं की बाबा अशी काही माणसं जगामध्ये आहे, तिने हा नंतर सांगता उत्तराला द्यायचा. मग त्या मनुष्याला दरवाजा सापडेना, तिचा शहाणा मनुष्य आत गेला, तो त्याचं सारखं मोठमोठ्या घरातून त्या दारातून आणून सोडायचा, तरी तो मनुष्य पुन्हा सरळ जायचा, पुन्हा सरळ रोड फिरायचा, पुन्हा मोठमोठ्या घरून दरवाजा काढत, पुन्हा झटकून तो तसाच करायचा. हे माणसाचं काम. जीवजंतू हे तर बंधनातच आहे, त्यांचा प्रश्नच नाही. 84 लक्ष खाणी करून भोगावंच लागतं. पण जो मनुष्य म्हणून आहे त्याने काय करावं? संत संगतीने काय झालं? लाभ झाला. सत्संग पाहिजे प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात. सत्संग जेव्हा संतांची संगत होईल, आता संत कुठे निघाले तर वाढवायला, जेव्हा सत्संग होईल, आपल्या गुरूंची संगती होईल, सद्गुरू तसे असतील अधिकारी, तर त्यांना मुक्तीचा मार्ग दिसेल, अन्यथा नाही. काहींचा पोथ्या वाचला तर जन्म जातो, काहींचा नामस्मरण करण्यात जन्म जातो, म्हणजे ज्ञान नाही. जिथे ज्ञान आहे तिथे माणसं येत नाही. असं आहे. तर माऊलींना ते सांग की ज्ञानी एखादा मनुष्य आहे, एखादा सिद्ध पुरुष आहे, खरा ज्ञानी आहे, सिद्ध आहे, नम्र पण आहे, परमेश्वराला मानणारा पण आहे, तर तिथे माणसं जातात. असं उदाहरण असतं. तेव्हा तो जो सापडणारा मनुष्य आहे तो पुन्हा पुन्हा त्या गडीच्या भोवती फिरायचा, ज्ञाती पुन्हा पुन्हा पुन्हा. अज्ञान ही एक अशी गडी आहे बरं. जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टींचा अज्ञान आहे, आता मध्ये नका प्लीज पटपट द्या. जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टींचा अज्ञान आहे ते बाकीचं असू द्या, व्यवहाराचं किती अज्ञान असलं तरी परमेश्वर ते पाहत असतो, ते तुम्हाला मिळेल तेव्हा. पण परमेश्वराच्या बाबतीत ज्यांचं अज्ञान आहे त्यांचं काय करायचं? मला परमेश्वर आपल्याला काय काय देतो असं जर उत्तर पाहिजे असेल तर परमेश्वर रोज आपल्या, तुम्ही म्हणा परमेश्वर आयचं देतो का? आयचं पण देणार नाही. तुम्ही प्रयत्न केले त्यासाठी परमेश्वराने तुमचे हातपाय धड दिले. अच्छा, कोण देतो हातपाय? धड स्थितीत कोण ठेवतो? आता तुम्ही तिकडून इथपर्यंत आला, ईश्वराची इच्छा आहे, म्हणजे ईश्वर सगळं देतो, आपण विसरतो. आपल्याला अहंकार आहे म्हणून विसरतो. परमेश्वर नाहीच, किंवा तो कसा आहे आम्हाला माहित नाही, कुठं असतो ते आम्हाला कळत नाही, आणि कोणी सांगत असेल ते काय खरं नाही, असंच असतं जगात. असं म्हणून माणसं आपली समजूत करतात. किती जगात अज्ञान आहे, मला दिसतंय सगळीकडे खूप जगात अज्ञान आहे. म्हणजे संतांच्या समोर किंवा शहाण्या लोकांच्या समोर एखादा विद्यार्थी असतो मला शाळेत जायचंच नाही, तू जायचंच नाही मला आई वडील तरी काय करतात जे करायचं. तसं संत सगळीकडे प्रयत्न करतात, सगळ्या विश्वामध्ये संत आहे. जिथं तिथं परमेश्वराने अवतार घेऊन लोकांसाठी सोय केलेली आहे, प्रत्येक ठिकाणी आहे. लोक किती ऐकतात असा आहे. एकाने प्रश्न, मग त्या फिरणाऱ्या माणसाचं शेवटी असं हा फिरणारा मनुष्य म्हणजे किती योनी? 84 लाख लक्ष योनी फिरणारा समोर. ही जी गडी आहे ती 84 लक्ष योनींची गडी आहे.
एकदा मनुष्य जन्माला आला तर ईश्वराने मनुष्य जन्म दिला. मनुष्य जन्मामध्ये जे जे करणं गरजेचं आहे ते त्याने केलं नाही. आपण काय काय करतो सांगा. दिवसभर परीक्षण करा, स्वतःच निरीक्षण परीक्षण स्वतःच काय 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 करतो सकाळपासून उठल्यापासून आणि कशासाठी करतो तेवढं सांग. फक्त कशासाठी करतो. पोट हे खूपच महत्वाचं आहे, आय नो दॅट. पण मन, बुद्धी, चित्त हे त्यापेक्षा जास्त महत्वाचं. एखाद वेळी भूक नाही लागली तरी चालेल, पण आपल्याला कोण गोड नाही बोलले तर चालेल. तो दिवस आपला दुःखात जातो. आपण कुठेतरी जाऊन एखाद्यात रडत बसतो, का तर माझं चित्त दुखवलं त्यांनी, माझं मन दुखवलं. जर मन दुखवलेलं सहन नाही होत तर मग तू कसा वागतोस त्याचा विचार. आणि मनाच्या पलीकडे काहीतरी आहे याचा विचार. तो जो गडी फिरतोय तो असा अज्ञानी आहे आपल्याचा, म्हणजे जे कोणी असतील ते त्याच्या पलीकडे जाण्याचा मनुष्य विचार करत. त्याच्या पलीकडे म्हणजे सत्संग. पलीकडे काय सत्संग. जे संत असतील, जे सद्गुरू असतील, जे शहाणी माणसं असतील, जे स्वतःच उत्तम भागवतात आणि दुसऱ्याला ज्ञानात काहीतरी सांगतात किंवा आपला त्याग करून, आपल्या वेळेचा त्याग करून, आपल्या सगळ्या भोगांचा त्याग करून जनतेला सुख देऊन इच्छितात, अशा व्यक्तीकडे जनतेने गेलं पाहिजे. म्हणून ती गडी म्हणजे जन्म मृत्यूचं एक रिव्हर आहे ज्याच्यामध्ये सगळेच जातात. आता काही वर्षानंतर पृथ्वीचा अंत आहे, त्याच्यामध्ये कोण राहणार, सगळेच जाणार. तसं प्रत्येक वेळेला मनुष्य जन्माला जाणार, ती सगळ्यांची ती एकच आहे. तत्पूर्वी मनुष्य देहाला सगळं समजतं, इतर योनींना काय समजतं का. आपल्या बसले अनुभव तुला हे ज्ञान समजेल, अज्ञानी जीव आहे. बरं आमच्या असं सांगतात या गुरुतून की बाबा रे, हे जे ज्ञान आहे हे एखादा संत असा असतो तो अज्ञानांना पण ज्ञानी करतो, तो आहे जे पहाटे वीण पहावे. एखाद्याला ज्ञानाची काहीच इच्छा पण नाही, त्याला समजतच नाही, काहीच नाही, अशा मनुष्याला तो केवळ सत्संगात बसला आणि सांगणार झाला असं संत करू शकता. एकनाथ महाराजांच्या जवळ एक मुलगा त्या बाईने आणून सोडला. काय त्याचं नाव, गावबा. तो आणून सोडला. बाबा संत काय करायचं. एकनाथ महाराज ते तुमच्याकडे कार्ट ठेवा, हे काय माझं ऐकत नाही, लई द्वाळे मर घ्या, त्याला बोलता येत नाही आणि ऐकू पण येत. असा मुलगा माणसं संसारात सुद्धा ठेवत नाही. तो मला सांगा, तुमचा मुलगा आहे ना पोटचा, पण ऐकू येत नाही, बोलता येत नाही, म्हणणार त्या बाईने नाचांचं तिथं जाऊ द्या ना, याला तुम्ही खाणं पुण्याने काय काम त्यांनी सांगायची, पुन्हा तुम्ही यांना काय झाले सांगा. तो नाही, त्या आईने आणून सोडलं. येडे म्हणलेला नाथ म्हणजे नाथ महाराज ही व्यक्ती अशी होती की अति सहनशील, खूप सहनशील. सांगते नंतर आणून सोडलं. आता नाथांनी बरीच वर्ष प्रवचन सांगितली, खूप वर्ष झाली. नाथ थोडे थोडे वृद्धत्वाकडे झोपले आणि त्यांनी निरीक्षण केलं आपल्या समोर बसलेल्या सगळ्या श्रोत्यांचं आणि सगळ्यांना एक प्रश्न विचारला. म्हणजे बाबा रे, मी आता 40 वर्ष जवळजवळ गीता सांगतो किंवा भागवत सांगतोय, ज्ञान सांगतोय तुम्हाला, ते एक जण सांगा मला की कोण कोण यातलं कोणतरी एक असं सांगा की जो माझ्या गादीवर बसून माझं ज्ञान परखड सांगेल जसा मी आहे. तो सगळ्यांनी खाली मारला. इट्स व्हॉट नॅचरल. सगळ्यांनी खाली मारला. खाली मारला नाथ महाराज महाराज ते ओढं बसलं होतं खाली 12-13 वर्ष. त्याला बरं चिडला, एखादा संत चिडल्यावर असं कर. मग त्याला उठवलं ते भैरव आणि मूक म्हणजे हल्लीच्या भाषेला. मग त्याला उठून उभं केलं, त्याच्या खवट्याला घरी उभं केलं, कानात बीज मंत्र दिला, कोणाला ऐकू नाही आणि जिभेवर स्पर्श केला, पोरगं बोलतो. बीज मंत्र आणि स्पर्श या दोन वस्तूंनी
नाथ महाराजांनी त्याचा डायरेक्ट अधिकार काढला. ते त्याचं पूर्वपण नाथबा काय तो गावबा गाव आणि त्याला आज्ञा केली नाथाने, हे पुन्हा आता काही वर्षात काही दिवसात मी नसेल समजा, पण तू माझ्यानंतर एकही दिवस ही गादी रिकामी नाही दिसली पाहिजे. ताबडतोब तू इथं बसायचं आणि हे ज्ञान सर्वांना सांगायचं. त्या ठिकाणी ही योगी लागू पडते. जे पहाटे ज्यांच्या जीवनामध्ये श्रवणाची आणि बोलण्याची पहाट झालीच नाही, अशा व्यक्तींना संत अधिकारापर्यंत नेतात. अशी ती योगी आहे. संतांचा अधिकार एवढं देतात. ज्ञानेश्वर महाराजांनी याच्याही वर करून पैठणला गेली, अधिकार स्वतःचा मागायला गेली शास्त्रींच्या समोर. त्या काळी असं होतं, मला असं वाटतं की पैठणची एक गादी होती, वाघोलीला एक गादी होती आणि तेव्हा ते न्याय द्यायचे शास्त्री. तसं असतं समाजात एक पद्धत असते किंवा साध्या घोड्या लोकांना काय आणलं तर इथे विचारा असं असतं. न्याय शास्त्री होते, तो काय असेल तसा. म्हणजे यादवांचं राज्य होतं ते. कोणती गिरी? दौलतगिरी. दौलतगिरी पर्वतावर यादवांचा त्याकडे जबाबदारी होती. म्हणजे किती साल? 700 आपल्या 1200 काहीतरी 1200 साल तेव्हा होती मग यादवांचं राज्य. तेव्हा ही पद्धत होती पूर्ण काळ की ठिकठिकाणी 10 गावं यांच्यात 10 गावं त्या गुरुजींनी तिथं न्याय द्यायचं तर शक्य आहे, ठीक आहे, की ग्राम हे आहे पद्धत आहे. तशी पद्धत ज्ञानदेवांचं चरित्र तुम्हाला सर्वांना माहिती. आई वडील लवकर गेले, म्हणजे होऊ शकले नाही ते तुम्हाला नाही. तिथे न्याय मागण्यासाठी मागली जायची. बघा आज जगामध्ये ज्याची 1 नंबरची ख्याती आहे अशा मुलाला त्या काळी झोळी घेऊन भीक मागावी लागली. एक कोणीही न्याय दिला नाही. नंबर 2 म्हणजे ज्ञान होतं त्याच्याजवळ म्हणून तो तरला, असा तो ज्ञानदेव. मग हे ज्ञानेश्वर माऊली पैठणला गेले तर त्या शास्त्रीने पण सांगितलं, म्हणजे माऊली कुठंच आम्हाला न्याय मिळाला आहे, तुम्ही तेवढा न्याय द्या. म्हणजे कशाचा न्याय हवा आहे तर ते म्हणजे काही नाही, आमच्या आई वडील असं असेल देहांत प्रायश्चित्त दुसऱ्या कुठल्या तरी बैठकीत त्यांना सांगितलं, ते आमच्या आई वडिलांनी घेतले. आता तरी आम्हाला असं दाखला द्या, सर्टिफिकेट द्या की आम्ही जातीत येऊ, म्हणजे ब्राह्मण असं सुद्धा ब्राह्मण नाही असं जे लोक ठेवायचे तर आम्हाला ब्राह्मण म्हणतील एवढी त्यांचा अपेक्षा. तर त्यांनी शास्त्राने भरपूर सगळे ग्रंथ धुंडाळले. ते म्हणजे नाही ह्याच्यावर कुठलंच प्रायश्चित्त नाही. काय काळ असतो 12वं शतक. आजच्या शतकात असा एखादा मुलगा असतात त्याने काय केलं, आज काय नाही सगळे स्वतंत्र आहे. मग ते शास्त्री लोक म्हणल्यानंतर ज्ञानोबांनी एक ऍक्शन केली तिथे. तिथल्या सगळ्या क्रांतीची ती वेळ मला हे सांगते किंवा ते सांगते की एखाद्या संतांवर अशी जर वेळ आली तर ते वेळ पडत प्रसंगी क्रांती करून पुढे जातात. बाकी काय तर समाजाला सांगतात. तर ते नाही पडल्यानंतर ज्ञानोबा स्वस्त बसले. त्यांनी सांगितलं की खरं तर आम्हाला तुम्ही परवानगी द्या, पण ते नाहीच म्हणा. आणि मग हे म्हणाले की ज्ञान हे सर्वांना सारखं समजतं एक, आणि प्रत्येक जीव या जीवामध्ये आत्मा आहे नाही का. मला सांगा आत्म्याचा विषय हा जीव आहे, पण आत्मा हा जो देव आहे ज्याला ईश्वर म्हणतो तो प्रत्येकात आहे. तर मग भेद कशाला, तुमच्यात वेगळा आत्मा माझ्यात वेगळा आत्मा असं थोडंच आहे. देव सर्वांच्यात आहे असं म्हणतात. क्षणी एक ब्राह्मण काका तिथे होते, तेच होते शास्त्री, ते उठले रागावर म्हणाले काय म्हणतो रे कारटे, असं असतं का म्हणे. तो ज्ञानाला माझा वेळा येतो त्याला घ्या पुढे. ती परीक्षा आहे. ज्ञानी लोकांची सुद्धा परीक्षा असते. आपण म्हणून स्वतःला ज्ञानी म्हणून घ्यायचं नाही. लोक परीक्षा बघतात, कसं माझी परीक्षा आधी परीक्षेची वेळ त्यात सगळं होतं घडायचं आहे. मग ज्ञानेश्वर माऊली उभे होते, नाही 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 म्हणजे सांग तो तुझं नाव ज्ञानदेव आहे, त्या वेळाचं पण ज्ञान. माऊलीने पुन्हा पुन्हा हे वाक्य बोलतो
की सर्वांचा आत्मा एकच आहे, सर्वांचा आत्मा एकच आहे. मुद्दामच म्हणाले ते, त्यांना उद्धारच करायचा होता सर्व. तितक्यात तो एक मनुष्य खवळून म्हटलं, म्हणजे काय सांगतो सर्वांचा आत्मा एक आहे. आम्ही तो पहिल्यांदाच ऐकले, कारण खरं ज्ञान कोणीच त्या काळी सांगत नव्हते. तो रेडा आहे की म्हणजे त्याचं पण नाव ज्ञानी आहे, तुझं पण नाव ज्ञानी आहे. ज्ञानी आहे बरं का. मग सांग, तुझा त्याचा आत्मा एक आहे. माऊली म्हणले हो, काहीच फरकच नाही म्हणलं, एकच. तो हे राहणाऱ्या रेड्या हे पहाटे वेळ पहाटे, ज्याच्या देहामध्ये ज्ञानाची कसलीच पहाट झाली नाही, त्याच्याकडून ज्ञानोबारांनी वेळ घेतले. कळत ना? जे त्याच्यात माऊलींचा अधिकार आहे यावर. पहाटे पहाट म्हणजे ज्ञानाची पहाट कधीच झाली नाही, ज्याच्यात वाचेची पहाट कधीच झाली नाही, अशांना वाचा दिली ऐकूयाला शेवटी रेड्यामुखी वेद बोलवली. कळलं? त्यांनी सांगितलं हा वेद बोलायला लागले माऊली, त्यांचं तोंड लावून धरलं. तर चमत्कार असा झाला, पुढचे वेद रेडाच बोलायला लागला. केवढा मोठा महाराष्ट्राला खूप अभिमान पाहिजे, खूप अभिमान आहे आपला. ज्ञानोबा सारखा संत कोणी नाही. आपण काय चिरफिर इकडे तिकडे झालं तरी आपण संत म्हणतो स्वतःला, हो. कळलं? म्हणून पहाटे असे संत पाहिजे की पहाट एखाद्याच्या जीवनामध्ये. आता याचा दुसरा अर्थ आहे की खूप अज्ञानी अज्ञानी लोक आहेत, काही त्यांना कळत नाही, त्यांच्या जीवनामध्ये आपण स्वतः ज्ञानाची पहाट करणं, त्यांना ईश्वराची आवड लावणं, त्यांना प्रवचनातून ज्ञान सांगणं, हे सर्वतोमुखी साक्षात म्हणजे एक आहे की असा जो असेल. काय भूमिका आहे बोला? पहाटे वेळ पाहावी. तीन चार उदाहरण आहे की ज्यांच्या जीवनात ज्ञानाची पाठ कधी झालीच नाही. आता वेळा कसा ज्ञानी होईल? त्याला ज्ञानी केलं, त्याच्याकडून वेळ म्हणून घेतले. हे ज्ञानोबरायांचं काम आहे, बरोबर? जे पहाटे वेळ कधीच पाठ झाली ज्ञान नाही, वेळा कसा असे मनुष्य मनुष्याच्या रूपामध्ये तेव्हा कितीतरी वेळ तिथे बसले होते, त्या सर्वांचा उद्धार झाला. कितीतरी वेळीच माहिती तेव्हा. मग त्यांनी चरण धरले माऊली पैठणला. विशेष म्हणजे तुम्हाला सांगते, पैठणला चरण धरलेल्या माऊलींचे परत एकदा आळंदीत भयंकर हाल झाले. काय झाले? ते हाल झाले. पैठण किती लहान होतं तेव्हा, आता सारखं नव्हतं. गेले विमान गेले विमान असं नव्हतं. आता पैठणला पण विमानतळ आहे, असं आहे. तेव्हा ज्ञान आहे पण कोणाला सांगायचं असा विषय. मग ज्ञानोबरांनी हे सिद्ध केलं की तुमच्याजवळ काही आहे का, ज्याच्याजवळ नाही त्याला द्या, त्याला संपन्न करा, त्याचं अज्ञान झालं. आता खेडेगावामध्ये काही कितीतरी गोष्टींमध्ये अज्ञान आहे. आता जो समोर येईल त्याचा आपण घालू एवढंच आहे की आता मी तर काय घरोघरी जात नाही आणि कसं काय म्हणत जायचं, विज्ञानी माझं ज्ञान नाही असं म्हणता येत नाही. जे समोर येतील त्यांच्यासाठी आपण ते कधीच त्यांचं होणार. अज्ञान आहे तर ज्ञान घ्या. पहाट झाली नाही याचा अर्थ काय? कधीच ज्ञान दिलं नाही, कधी ज्ञान झालं नाही त्याला कोणत्या गोष्टी. ती पहाट संतांच्या जवळ होतात. सत्संगत याला महत्व आहे. संत संगतीने काय बरोबर स्वामींच आहे ना, हा विराग गेला दया संगतीने विराग झाला, तसे ज्ञानदेव हे सर्व विश्वाचे गुरु आहे. एक गुरु फक्त ज्ञान, त्यांचं नावच विज्ञान. आणि हे ज्ञान मनुष्याने अवश्य घ्यावं. बाकीचे पंथ आहे, सगळे देव आहे, गुरु आहेत, सगळं नाम आहे. म्हणजे सद्गुरू आहेत त्यांच्या स्वामींचं मला सांगावं असं वाटतं
स्वामींच्या बाबतीत इतकं अज्ञान कसं काय लोकांचं, खूप अज्ञान. स्वामी 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 आणि काय सारखं त्यांना तेच मागायचं, मला नोकरी दे, मला होतं सुख आणि होतं का ते खरंच, होतं का ते सांगा नाही हो, संपला विषय. स्वामी काय आढळणी आहेत का मला सांगा, स्वामींचे योग्य कुठं आहे. पण काही अडाणी लोकांनी त्यांना पूर्ण खाली आणून ठेवले. आणि हे कोण नाही ते करा. स्वामी कोण आहेत तुमचे, नोकर आहेत का? स्वामी किती महान व्यक्ती आहे, महान व्यक्ती आहे. त्यांना तुम्ही असं खाली आणू नका. एवढं माझं खूप प्रांजळ होत आहे बाबा. तुम्हाला कोणाला राग आला असेल तर सॉरी सॉरी आवडता. पण एखाद्या गुरुंना भक्तांनी इतकं खाली आणू नये. ते सद्गुरू आहेत स्वामी, कितीतरी मोठे दत्त आहेत स्वतः. त्यांना खाली फार आणले कलियुगात. स्वामी हे करा, स्वामी ते करा. करा म्हणजे काय, एवढं द्या तू कर ना पहिला प्रयत्न कर. प्रयत्न नाही केला स्वामी हे करा. स्वामी कसे करते काय होत नाही काय ते मला माहिती. कोणते स्वामी काही करत नाही. तुम्ही हातपाय हलवा, तुमची बुद्धी चालवा, तुम्ही प्रयत्न करा. नाही झालं तर स्वामींना करुणा नका की स्वामी एवढे प्रयत्न करून काही होत नाही, तुमचा आशीर्वाद असावा. हे बरं हे बरं हे नाही काय नाही स्वामी ते करा. स्वामी ते मानले ते भक्ती करतो तसं दाखवलं. स्वामी पैसे काय माझ्याजवळ पैसे नाही काय म्हणतोय. एक माणूस त्याला शिकवतो, एक सगळं काही पैशानेच मिळतं बरं, तू श्रीमंत हो म्हणजे देव येईल तुझ्या असं म्हणतो. श्रीमंत खास परीक्षणासाठी ते भक्ती करीत. प्रसंग आला तर मला बोलता येईल त्याच्यामुळे कडक बोलले तर सॉरी क्षमा करा मला. स्वामीबद्दल मला काहीच नाही, मला दुमत नाही, कधीच नाही. ही व्हेरी ग्रेट मॅन, महान व्यक्ती. एखादा साधू आहे, महान आहे कृष्ण, साक्षात दत्त आहे. पण समाज कुठे नेऊन ठेवतो. आमच्या इथे विनोदाने म्हणतात की आई आफ्टर मी नंतर तुम्हाला कोणी भेटायला आलेल्या बायकाला असतील साधक साधक म्हणजे स्त्रिया, त्या तुम्हाला नमस्कार करतील. मला सुपारी खायला थोडी आवडते, थोडी जेवण तर तुम्हाला नमस्कार करतील. आई पावशेर सुपारी वाही माझं एक काम करा. येस आय विल डू दॅट. पण म्हणजे फक्त सुपारी माझी बरोबर म्हणाले का 1 किलो वाई. मी तर ज्ञानी आहे. मग नाही मी तर ज्ञानी आहे. मला काही ज्ञान मागा, फक्त ज्ञान. ते फार सुंदर आहे. जो ज्ञान मागेल तो पहिल्या नंबरचा दिसता. बाकीचा प्रपंच आहेच. प्रपंचात आपण असतो. प्रपंच त्यालाच म्हणायचं प्रकर्षण पंच. या पंचमहाभूतात आपण काम करीत असताना त्यांच्यातून आपल्याला अडचणी येणारच 100%. मला अडचणी आल्या नाहीत का मला सांगा. सांसारिक आल्या नाहीत का, पारमार्थिक आल्या नाहीत का, सिद्ध झाल्यावर आल्या नाहीत का. अडचणी येतात. पण प्रयत्न म्हणजे विहिरीत कुणी ढकललं पोहता येत असेल हात मारा. हा प्रपंच सागर आहे. अखंड विश्व, सगळं विश्व हा सागर आहे प्रपंच. तिथे तुम्हाला हात स्वतःचे स्वतः मारावेच लागतील. किंवा माराच तर तुमचा विजय होईल. आणि सद्गुरूचा हात पाठवला असेल तर विजय दसपटतील दशपटतील. असं स्वामी आहे. स्वामी आहे ते सिद्ध बसले कितीतरी मोठे. त्यांना मागायच ना, त्यांचा अधिकार असतो ते मागा. एकदा आमची गाडी गेली मंडईतून येत होती, म्हणजे आपला कुठला जो रामेश्वर चौक, रामेश्वर. तिथं माझी गाडी उभी होती काहीतरी चाकात. तिथं आम्ही सकाळीच येत होतो. मी कुठकडे येत होतो 7-7:30 वाजता. ते फुटबॉलसाठी बसलो होतो म्हणून पुढच्या सीटला असते वेळ मला. मग ते रस्त्याने दुकानदाराने सगळं टाकला होता तो मला पाहतो. ते म्हणतात चला चला स्वामींचा जो स्त्री जन्म आहे तो इथं आलाय. सगळी मंडळी मला पायावरती. म्हणजे माऊली तुमचा चेहरा आणि हे बघा स्वामींचा साहित्य मला स्वामी म्हणतात. तो ते म्हणजे स्त्री रूपातला
आणि तिथं कमालीचं आश्चर्य म्हणजे हा वेळात पडले, पूजा झाली, चहा आला, नाश्ता आला, सगळं आले, एवढे आले. त्यांची भावना मी दुखवली नाही, पण त्यांना सांगितलं बाबांनो स्वामींना शरण जा आणि सगळं करा आणि आशीर्वाद दिले. माझा चेहरा थोडाफार आहे तसा असं लोक म्हणतात. म्हणजे स्त्री वेशातले जे स्वामी होते तेच मी आहे असं स्वामी भक्तांचा माझा विश्वास आहे. मजा येते. म्हणून मी अजून ती गर्दीत जायचं झालं तुम्ही जपून जाते. पुन्हा एकदा हे पडलेलं बोलते काय करायचं. छान म्हणजे काय नाही, त्यांची आपली भोळी श्रद्धा आहे सगळ्या भक्तांची. आणि काय आहे खरं तर सांगते, भक्तांना कोणी नसतो, कधी कधी विचारे असतात, आधारच नाही जीवनाचा किंवा मग शास्त्र शरण त्यांचं पुढची गोष्ट आहे. मार्गाधारे वर्तावे विश्वही मोहरे लावावे, अलौकिक अलौकिक कधी होऊ नये. मग आपण नरंबरा सांगायला गेले कुठं मी आनंदीत जन्मलोय, मी भगवान विष्णू आहे असं काही सांगितलंय आणि माझा कसा छळ करता सांगितलंय. म्हणूनच ज्ञानेश्वर आहे, जो ज्ञानाचा ईश्वर तो तिथं कधीच सांगितलं नाही. म्हणून आपली ओळखच कधी नाही कोण आहे काय. तुम्हाला मी थोडं थोडी तरी ओळख झाली, पण मी कधीच कोणाला कसली ओळख देऊ. अकेला आहे, अकेला चाल म्हणजे सगळं आहे माझ्या भोवती. प्रपंच आहे, मुलगा आहे, आता तो सगळं पाहतो. आता माझा काही प्रपंच नाही. मला गणेश आहेत सगळे, खंडीवर इथं बांधकामामध्ये आणून होणार आहे. होऊ द्या, तिथं त्यांची मुरली आहे, आपण काही असं माझं मी बुद्धीमध्ये कोरून ठेवलेलं आहे. होणार हे नक्की आहे, हे नक्की आहे. काय म्हणा त्यांची मुरली आम्हाला आपलं द्वारपाल म्हणून पाठवली. द्वारपाल हाय म्हणून द्वारपाल मी काय सांभाळायचं काम लोक सांभाळायचे, पूजा सांभाळायचे, आणखी प्रतिनिधी आहे ते काय बाकी काय नाही. वॉचमन ओनली द वॉचमन आणि पुण्याच्या शिकवण्या हे आहेत ना सगळे. यांना तुम्ही बोलवलं बसता येत नाही, मग कसं आहे आपली भूमिका काय, मनुष्य जन्म काय, ती भूमिका जर ईश्वराला कळली किंवा गुरुला कळली, गुरुंच्या पुढं ईश्वराच्या पुढं जायचं नाही. ते म्हणजे आम्ही तुम्हाला गुरु केले, ठीक आहे ठीक आहे, मला गुरु केले बरोबर आहे, मला ते अमान्य नाही, होते का कर्म होते बरोबर. ज्याला जो आशीर्वाद पाहिजे तो जातोय, ज्याचा प्रपंच आलाय तो होतोय, ज्याला फार ज्ञान घ्यायचे तेही होत होते. ज्ञानाचा तर आश्रमच आहे. ज्याच्या अडचणी आहेत मार्गात, हा बस ज्याच्या मार्गामध्ये अडचणी आहेत त्या दूर केल्या जातात होते. सगळी त्यांची कृपा आहे. आय एम ओनली द म्हणूनच होते. मी जर म्हणाल तुम्ही मोठी माताजी आहे, मला लोक माता म्हणतात मी आहे, कळलं असं आहे. ज्ञानोबरायांनी स्वतः नम्रता स्वीकार, म्हणून आमच्या अपार्टमेंटचं नाव नम्रता अपार्टमेंट आहे. लोक आवर आले की म्हणतात की ही नम्रता अपार्टमेंट आहे. बरं मग तुम्ही नम्रता आणि खाली कोण आहे, नम्रतेवर ब्रह्म राहतो असं लोक म्हणतात. खाली माया देखील, शेजारी विश्वनाथ गावडे असे सगळे आमचे वेगवेगळे आहेत. हे ओघाने निघालं ते थोडा गमतीचा भाग आहे. पण असं आहे की ज्ञान महत्वाचं आहे. मनुष्य जन्म एकदाच, आता आपण एकदा जन्माला आलो ना, हा जन्म पुन्हा नाही, लक्षात ठेवा. हा जन्म मिळतच नाही. तुम्ही केलेल्या आयुष्यभर केलेल्या कर्माचं
वाचन होतं वर, त्यातले निवडून बाजूला जातो आणि तुम्ही काय केले याचा हिशोब होतो. आणि मग आपल्याला मनुष्य जन्म जर एकदाच आहे ते आपल्याला त्याच्यामुळे फिरून त्या दारातून आपण बाहेर पडलोय लक्षात घ्या. मनुष्य झालो ना त्या दिवशी बाहेर पडलो जन्म झाला तर. आता बाहेर पडलो तर बाहेरचा श्वास घ्या. बाहेरचा श्वास म्हणजे ज्ञान घ्या. परमेश्वर कुठं आहे याची चौकशी करा. नुसतं स्वयंपाक करून आंघोळ करून भाकरी खाऊन शेती सांभाळून ते सगळं ठीक आहे. मुलं बाळ सगळं आहेच. याच्या पलीकडे काहीतरी आहे याचं प्रत्येकाला ध्यानात ठेवा. आपल्या या विश्वाच्या पलीकडे हे विश्व खूप सुंदर आहे. आपलं कुटुंब खूप छान आहे. आपलं सगळं छान वाटतं आणि त्यांचं हित करण्यात आपण गुण असतो. पण एकदा तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या. स्वतः माझं काय आहे. प्रत्येक देवात वेगळाच असतो. काय असतं मला सांगा. त्यासाठी योगी आहे माणूस काय करावं जगामध्ये. काय योगी आहे बोला. पहाटे हे करायचे. आपल्या लक्षात आलं पाहिजे हू ॲम आय. मी कोण आहे, मी कुठून आलो, मला काय करायचं असं लक्षात घ्यायचं. उत्तर दिले काय केवढं साफ उत्तर दिले. खरे 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 लक्षात आणायला पाहिजे मी कोण आहे. माझा जन्म कसा आहे ठीक आहे. जन्म ज्याचा दिसत झाला तो छान. आता एक प्रश्न तुम्हाला. आपण ज्या घरामध्ये राहतो तिथे आपल्याला खूप आपल्या बुद्धीच्या विरुद्ध काही भोगावं लागतं. मला इच्छा नाही तरी तुम्ही मला बोलता. मला इच्छा नाही तरी हे मला ऐकवता. मला इच्छा नाही तरी हे काहीतरी करायला मला सांगतात. याचं दुःख होतं मनुष्यात. पण का याचा विचार का झालं दुःख आहे मला. यांचं हे केलं नाही म्हणून मी ते रागवले. त्यांचं ते झालं नाही हे रागवले. किंवा त्यांनी जे बोलले त्याचं मला वाईट वाटलं. हे आपल्याच काय आहे प्रपंचात. आपण लग्न केलं तेव्हाच ठरवलं ना माझा प्रपंच आहे मला सुखी केलाच पाहिजे असं बोलणारा छान प्रतिज्ञा करतो. माझं आहे मला केलंच पाहिजे. बायको आता माझी झाली. जिथं माझं मी माझे ऐसी हात पुढे विसरले हे दुसरा विसरले जयाचे अंतकरण अर्थात तो संन्यासी जाणं निरंतर. संन्यासी कोण आहे जगात. मी माझं हे जो विसरायला शिकला हळूहळू. तुम्ही सगळं विसरून सगळं आमच्याकडे असं नाही म्हणणार. आमच्याकडे संन्यास घेण्यात करायचे कोणाला. आम्ही एकच संन्यास देतो ज्ञानाचा. ते आपोआप येतो. ज्ञान घ्या ज्ञान रुजवा आणि सावध व्हा. सामान्य किडे माकडे मारतात ना त्यांचं लक्ष घेतो आपण. काय कुठे गेले साप आहे मागे चालल्यात. अरे काहीतरी आता असेल ना तो. आपण विचार नाही करत. आपण मनुष्य हे देवाने निर्माण केलेली अत्यंत सुंदर कलाकृती आहे. सुंदर सर्व गुणांनी संपन्न सुंदर आणि झाला तर सर्व विद्यांनी संपन्न असा मनुष्य आहे. म्हणून मनुष्याकडून देवाची अपेक्षा आहे. आईने मुलगा शिकवला तर तिला अपेक्षा असते माझ्या बाळाने मला उत्तम सांभाळावं, माझ्या बाळाने शिक्षण घ्यावं, माझ्या बाळाने नोकरी छान करावी किंवा व्यवसाय करावा आणि माझ्या बाळाने मला सांभाळावं. याच्यापेक्षा काय तिची सोपी अपेक्षा. ती पण मुलगा करत नाही आईची. आई शेवटी भांडी घालते. याने जगात पाप वाढली. याने जगात वाढत चालले. कारण आमचा विषय घ्यायचा नाही आपल्याला. जगात खूप काय काय वाढले ते काय तुम्हाला सांगत बसणार नाही. माहिती ज्ञानेश्वर महाराजांना करुणा आहे सर्व समाज म्हणून लिहिली ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी ही स्त्रीलिंगी आहे म्हणून ज्ञानेश्वरी माऊली आहे.
तुम्ही आम्हाला बोलायला लावलं. माऊलीबद्दल बोलावं. ज्ञानेश्वरी ही माऊली आहे. म्हणून रोज जवळपास रोज एक तरी ओवी आता कोणी वाचावी. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूच गणेश सकलात्मक प्रकाश म्हणे म्हणे निवृत्तीदास. म्हणे निवृत्तीदासू अवधार जो. सगळ्यांनी ऐकावं माझं म्हणणं. ज्ञानोबा किती छान गोड बोलतात. ज्ञानोबा यांच्यासारखी भाषा नाही म्हणत. म्हणून अवधार माझं म्हणणं एकदा निवृत्तीदास होता. म्हणून म्हणे निवृत्तीदासू. तुम्ही दास कोणाचा आहे? निवृत्ती. पण तुम्ही एकदा तरी माझं म्हणणं ऐकावं असं माऊली प्रेमाने सांगतात. किती श्री ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर काय आवडणार नाही. माझ्याकडे या म्हणण्यासाठी आवडत नाही. त्यांना जो सरळ गेला त्याला रोगी समजतो. फार आवडत नाही का त्यांना विचार. त्यांना सगळ्या प्रश्नांची उत्तरे ज्ञानेश्वर काय सगळ्या प्रश्नांची जीवनातल्या मोठे मोठे सिद्धांत नाही सांगितले. जीवनातल्या प्रश्नांची उत्तर आहे. अर्जुन युद्धाच्या प्रसंगी एकटाच होता. अर्जुनाला चीड आली. भगवंताने सांगितलं चल कुठल्याही प्रसंगी लढायचं तो काही असो. तो म्हटला नाही. त्याने धनुष्य खाली ठेवलं. इट्स बट नॅचरल. मनुष्य आहे. मनुष्य असाच करतो. तुम्ही सांगितलं ना तुमच्या एका बहिणीला जा आता 2 कळला खाणून या. तुम्ही याल का? नाही. मनुष्य आहे. माया आहे. मध्ये कोण आहे? माया. नाही तुमच्या बहिणीची चूक झाली 2 थोबाडीत माझ्याच घोडा आणा. तुम्ही म्हणा नाही ऐका मला नाही का मध्ये कोण आहे? हो मी आहे तिथे. तुम्ही हे घालून काय उद्या का बरं या म्हणा. तुम्ही आम्हाला सारखं रेडी राहून आता नक्की काय म्हणाव? निघाले आले तर आपले नाही आले तर द्या. कळलं? हा तुम्ही घालून द्या शर्ट. हा बरं ठीक आहे. तुम्ही सोहळे आम्ही ओळे. बाकी कावळे. सगळे राजहंस आहे. कावळे नाही ओळे जाऊ. आता इथे कोणी कावळे नाही. कोण आहे? राजहंस आहे. ज्ञानेश्वरीच्या ज्ञानाच्या मार्गाने चालणारे साधक त्यांना राजहंस म्हणतात. कावळा नाही. कावळा हंस नाही. त्याच्यामुळे आणि देवाने आपल्याला आता मी काय बोलत होते त्याच प्रकारे छान पॉइंट मिळाला. देवाने आपला काय नाही दिलं सांगा. विचार करायचा. आपण झोपतो ना त्याच्या आधी 10 मिनिटं मांडी घालून बसायचं. डोळे बंद करायचे आणि मनात प्रश्न टाकायचा. देवा तुम्हाला काय काय दिलं? देवाला विचारा. तुमच्या बुद्धीत काय काय येतं ती बघा. बाळा तुला मी देह दिला. देवी दिला देह भजना मोठा. तो या झाला फाटा बाधी केला. त्या देहाचीच बाधा लागली मध्ये. कारण ह्याला देहाचा गर्व लागला. मी गोरा आहे. काय करतो गोऱ्याचं? गोरा मिळणार काय एक दिवस का नाही? स्पष्ट सांगते. सॉरी अबाउट दॅट. गोरा काय देवाचा दोष सगळे सारखे. मग काय काय दिलं देवाने? देह दिला गोवटा. देवी दिला. तुम्ही आणलं का कुठून? प्रत्येकाने मी तर आणलंय का? नाही ते शास्त्र बोलतात स्त्री पुरुष ते जातो. मला बोलायचं आई वडील यांच्यातून देव झाला. टेस्ट ट्यूब बेबी पण निघाला. तिला दाखला काय करायचं? ते क्वचित जगतं नाही तर जगतच नाही. आणि शास्त्र बरंच पुढे गेले. मला केळस येते त्या शास्त्रात. त्या मी आता बोलत नाही. त्याचा नंतर बोलवा करतो. तेव्हा देवी तिला देह भजना गोम. आणि तुला झाला फाटा बाधी केली. तुला काय बरं तसं कळलं नाही? मला देह चांगला गेला देवाने. डोळ्यांनी
देवांची मूर्ती पाहावी, दिली इंद्रिय हात पाय दिली इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलावया वचन, जेणे तू जोडसी नारायण, मग का चित्तीन धरावे. इति श्री ज्ञानदेव. आम्हाला ज्ञानदेवांच्या बोलायला सांगा कित्येक वेळ. का नाही तुला ओळखू येत? हू एम आय. तू तुझा अभ्यास कर, आपोआप जगाचा होईल. माझे बोलणे कुठून आले? मी माझा अभ्यास केला. तू तुझा अभ्यास कर. हा देह किती दिवस टिकणार आहे? नाही. सगळे फायदा घेणार आहे कोण? पैसा सगळ्यांना पाहिजे कोण? हे इथलं जे भांडवल आहे सगळं, ते सगळं जनही सुखाचे दिल्या घेतल्याचे वा अंतःकाळीचे कोणी नाही. इतकं सांगितलं ना संतांनी स्पष्ट. तरी आपल्याला कितीतरी माया आहे, फार माया आहे. त्याला तुम्ही सांगत लय माया माया न माया किती माया आहे. लय माया बया. लय माया काय. सुखाचे आहेत सगळे, तुमच्याकडून लोकांना मिळते म्हणून आपण आधीच सावध व्हावं. त्यांना काही बोलू नये. एक तू माझ्याकडे उपयोग पडणार आहेस का? आमचे वडील सारखे म्हणे. त्यामुळे वापड आलं भावाचं असं बोलायचं. एक तू खूप मला जाणार आहेस माझ्या आयुष्याला. कारण त्यांना वाटायचं मी ज्ञानी, ज्ञानाने अहंकार करायचा नसतो. आमचे दादा म्हणायचे काय तू खूप माझ्याबरोबर आहेस ना, सगळी माय आहे. भावनेच तर सगळं केलं नंतर मग कोण झालं? असं नसतं. तुम्ही किती ज्ञानाचे ज्ञानी असाल हो, लोकांना तुम्ही बोलू नका. हे नम्रता, हे ज्ञान, खरे ज्ञान. तुमचं ज्ञानाच्या लोकांना काय उपयोग? आता मी पुष्कळ बोलते घराला, दुसऱ्यांना काय उपयोग आहे मला सांग. तुम्ही कोणी आल्या तांब्यावर पाणी दिलं तर त्याचा उपयोग आहे. म्हणून तुमच्या अंगी दोन्ही पाहिजे. प्रसंगी ज्ञान पाहिजे, प्रसंगी माणुसकी पाहिजे. माणुसकी आपल्याला आहे सर्वात. आपण प्रपंचात आहोत. देवाने आपल्याला प्रपंच दिला. परमेश्वर प्रपंचात जन्माला घालतो का? बसावे म्हणून जन्माला काय कोणी एक तरी? कोणी बसावे आला तो कुठं जन्माला? कुठं? आईच्या पोटातूनच आलाय ना, का कुठून वरून पडला? तसं कुठं सोय नाही अजून वरून पडायचं. शास्त्र पुढे गेले ते जाऊ दे, भरून नाही पडत. रोबो ते बाकीचं काय? ते वापरूनच भरून करतात. नाही. जरी टेस्ट ट्यूब केलं तरी ते मटेरियल वापरूनच करतात. ते दुसरीकडून घेऊन आणतात. बनवलंय तो हा, ठीक आहे. तो बंद पडतो वेळेला. आता म्हणजे ऑपरेशन तर कोण करतो? माणूस नाही रोबोट करतो. रोबोट आहे. ते परवा नंतर आमची मैत्रीण गेली गुडघ्याचं ऑपरेशन करायला. आयुर्वेदचं रोबोटून बंद पडलं. शेवटी डॉक्टर मानवाचं बनवलेलं चैतन्य खोट आहे, म्हणजे प्रयत्नाच्या आधी नाही. पण ईश्वराने दिली. हा बघा कसं तुम्हाला साथ द्यायचे. हो 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 छान छान छान. जरा तुम्हाला बोलू. मनुष्याने बनवलेलं कृत्रिम चैतन्य वेगळं आहे आणि ईश्वराने पाठवलेलं चैतन्य वेगळं आहे. आता आपला मुद्दा चालला होता. कितीतरी लोकांच्या सगळे लोक आहेत, सगळे देवदेव करतात, देवाला जातात, दर्शन घेतात. आम्हाला तुम्ही रोबीत दिली तशी काय? पण समजतंय किती स्वतःला? ज्ञान हे समजण्याची गोष्ट आहे, बोलण्याची नाही. अहंकार करण्याची त्याच्यावर नाही. मी ज्ञानी आहे असं बोललं चाललं. एक मांजर आला, त्याला लाथाड. एक मांजर सकाळी वर होता, तो जवळ आला. तो काय मांजर लाथाडलं. हा म्हटलं मला नाही माहिती, माझ्या कपाळावर बोल आहे, मी ज्ञानी मनुष्य आहे. त्याने दिली तोंडात ठेवली. काय उपयोग आहे तुमच्या ज्ञानाचा? मांजर रस्त्यात आलं तर तुला लाथाडलं, ते ज्ञान नाही का झालं तुला? विश्व हे सगळं आहे, परंतु विश्व हे मोहरे नावा. बरोबर काय गोळीची सुरुवात? मार्गाद्वारे वर्तावे विश्व. छान गोळी सांग बाबा रे. नाही का तुला ज्ञान समजलं? नको समजू दे. पण काय कर, संतांनी सांगितलेला मार्ग आहे. प्रपंच दिलाय का देवाने? देऊ दे. जे दिले प्रपंचात कोणाकोणाला खूप दुःख असतं,
प्रपंच नको वाटतो आणि सुचत तर नाही. मी किती जर लोकांना सांगते प्रपंचात खूप तुम्हाला राग आहे, त्रास आहे का, या इथं मी आहे. नाही नाही नाही, मी आहे म्हणलं तर तुम्ही सोडत नाही. Then what? मग मध्ये काय आहे? वैराग्य आहे. प्रपंच सोडण्यासाठी खूप मोठा त्याग लागतो, वैराग्य लागतो. ते डोक्यात आलं पाहिजे. ते नसतं, येत नाही सामान्य माणूस, ते नसतो. प्रपंच आहे ना तिथं स्थिर राहा. काहीच काळ सकाळचा वेळ प्रपंचातली कामं करा, मग थोडा वेळ ध्यान करा. मनातल्या मनात सद्गुरूंना आठवा किंवा ईश्वराला आठवा. पुन्हा काही काळ गेला 5 वाजता एकदा सद्गुरूंना किंवा ईश्वराला आठवा. आणि पुन्हा काही काळ गेला की झोपताना पुन्हा सद्गुरूंना किंवा ईश्वराला आठवा. त्रिकाल तुमचं झालं. त्रिकाल आठवण केली सद्गुरूंची किंवा ईश्वराची तर तुम्ही मोकळे झाले संसार. कालांतराने तुम्हाला अशी दृष्टी येईल की तुम्ही म्हणजे काय अलिप्त दृष्टीने आपल्या प्रपंचाकडे बघा. त्याच प्रपंचात मी होते बरं का, आम्ही असं सोचलो, म्हणजे आता नाही. कारण वेळोवेळी मी परमेश्वराचा ध्यानाने हात पकडतो. हात कोणाचा आपण पकडतो त्याला म्हणतो आपण कोणाचा हात पकडतो. आणि आपल्याला वाटतं जन्मजन्मांतरीच हात येत नाही आणि याच जन्मापुरता हात आहे. पुढच्या जन्मी वेगळे कोणाच्या तरी हात पकडण्यापेक्षा याच जन्मी मुक्त व्हा. देवे दिला देह भजना गोमटा. भजन करा, नामस्मरण करा, माळ जपा. अशी जपा, एकच जपायची सद्गुरू पुढे उभा राहायला पाहिजे ध्यानात. एकच जपायची सद्गुरू पुन्हा उभा राहायला पाहिजे. आणि एकच जपायची गणपतीने दर्शन दिलंच पाहिजे असं इतकं चित्त लावायचं बस. काय कायांवर देव स्वतः प्रेम करतो. मला माहिती देवच प्रेम करतो त्यांच्यावर, म्हणजे त्यांना कळत नाही कळत एखादी. साधे लोक असतात खूप प्रेम करतो देव. देवाने प्रेम करावं असे काही लोक असतात. प्रेमच नाही करत का असं होतं. जेव्हा देव प्रेम करतो ते समजलं पाहिजे. तुम्हाला सगळी अनुकूलता देतो ईश्वर देतो. खूप पैसे मिळवून देतो ईश्वर देतो. तुमच्या शरीरात शक्ती देतो ईश्वर देतो. तुम्हाला झालेला रोग नाहीसा होतो ईश्वर देतो. सगळं तोच तर करतोय. तुम्ही फार तुच्छ त्याच्याकडे. यू आर नो नथिंग. हे जेव्हा भक्ताला कळेल तेव्हा तो सरळ राहतो. म्हणून माऊली म्हणतात पहाटे वेळ पहा. हे ज्ञान घ्या लोकांना. तो कमीत कमी एवढं तरी समजा देवा तू मला मनुष्य म्हणून जन्म दिला. या टेकडीवर मी आले ना विविध प्रकारचे प्राणी मी पाहिले आणि मला असं वाटलं की अरे किती प्राणी त्या मुलीवर. माय गॉड कधी यांचा उद्धार व्हायचा. आणि मी अगदी नवीन आले नवीन तेव्हा एक फरशी पण नव्हती नुसती जमीन. त्या जमिनीतून एवढ्या मोठ्या गोड बाहेर पडत असंख्य गोड आम्हाला पाऊल ठेवणं असेल इतक्या गोमी. आता गोमींनाच विचारलं बाई किती दिवस विचारतात मला तो करायचे तुम्ही किती दिवस मुक्काम करा. हळूहळू त्या नाही झाला. जन्म आहे तो जन्म सोसल्याशिवाय आपल्याला भाग नाही. आता जे मनुष्य जन्मात आहे ते भगवंताचे लाडके आहे. लक्षात जे जे मन आपल्या ठिकाणी जे पाहिजे जे जे भेटे कृपा मोठी उभी आहे तुमच्या दृष्टीने वेळ नाहीये. लक्षात जे जे भेटे गुण ते ते म्हणजे हा निश्चित भक्तियोग जाण माता. हे देवाला हवंय. तुम्हाला जे जे भेटतील कसे पण असतील ते देवाचे आहेत. ते मानव झाला लंगडे पागळे आंधळे भिकारी काय करायचं म्हणून का रोज भिकाऱ्याला द्यायला पाहिजे असं नाही सांगत नाही. आम्ही गाडीत बसून तिकडून आलो आणि त्या कुठला तो मोठा चौक माताजी चौक का काय आहे ना आपल्याला अंबा माता चौक. अंबा माता चौक त्या चौकात ते येतात आणि आपल्याला
असे बघतात जणू काय त्यांच्या आशीर्वादामुळेच मी आहे दिवस आणि पैसे दिले मग मी असं सरकत एकदा काय झालं माहिती मी आमच्या पुण्याच्या आश्रमातून निघाला अगदी उन्हाची वेळ होती पण त्या लोकांच्या ठिकाणी सुद्धा माणुसकी खूप असते जेव्हा तुमची दृष्टी सर्वांना नीट पाहते म्हणजे आदराने पाहिली तेव्हा तुम्हाला त्याच्याकडून आदर मिळतो बघा एखादा कीटक आपल्या पायात येत होती पण आपले चरण बघून तो इकडं वळतो त्याचा अर्थ त्याला ज्ञान आहे मी अनुभव येत आहे फक्त अनुभव डोळस फायदा ज्ञान लागतं तेव्हा मी आमच्या पुण्याच्या आश्रमातून अगदी दुपारी 1 वाजला होता खूप ऊन होतं मी बाहेर पडले आता कॉर्नरला जाऊन रिक्षा करायची तर मी तिकडून पुढे आले असे आणि ते दोन म्हणजे काय म्हणायचे त्यांना तुम्हाला कळलं ना मला कोण होतं? तृतीयपंथी ते बाहेर पडले ते तिकडून आले त्या याच्या बाजूला नारायण पाराच्या बाजूला ते आले त्यांची माझी इथून इतक्या अंतरावर नजरानजर झाली हा पण रिक्षा तर एकच त्यांना पण खायचं तरी मला सांगतात पण मी ठरवलं जाऊ दे ते पहिल्यांदा गेले तरी मला काय प्रॉब्लेम मी थांबे असं मी ठरवून मी आपले पावलं चालत तर त्यांनी काय केलं माहिती ते दोघं हात जोडले बाजूला झाले मला आईच्या आपण पहिल्यांदा वा वेळी नाही हे ज्ञान कुठून जातो कोणाला चेहऱ्यावर आपल्या असतो त्यांनी इतक्या आदराने मला रिक्षेत बसवलं आणि गेले प्रत्येकाने दुसऱ्याबद्दल आदर प्रेम ही बाळगली असते आदर काय आपल्याला काय सांगू एखादी व्यक्ती वाईट असते जाऊ दे काय तुम्हाला काय करावं असं आहे आणि वाईट कोणी नसतं तसं मुद्दाम आणि त्याच्यावर परिस्थिती असते चोर सुद्धा मुद्दाम काय निर्माण झालेली नाही जन्माने चोर कोणी असतं का नाही तो झाल्यावर आई शिकवत जा त्यामध्ये बसलेच ना आई नकळत शिकवत असते पण बोलते शिक असा म्हणून ज्ञानोबरायांचं असं मत आहे बोलावली जे पहाटे वेळ पाहावी सेवा म्हणजे मनुष्य ज्यांचं काहीच त्यांना येत नाही ज्ञानीच नाही अशांना ज्ञानी करू पहाटे वेळ पाहावी अमृते वीण जीववी योगे वीण दावी ते कैवल्य डोळा अशा संतांना शरण जा आम्ही काही केलं नाही प्रभू भक्त म्हणतो आमच्याजवळ माझ्याजवळ काय खरा भक्त असा देवा माझ्याजवळ काही नाही मी एकटा आहे किंवा एकटी आहे ही अशी आहे पण तू मला शरण दे माझं मला ज्ञान दे मला काय भक्ती दे काय काय नाही हे खरं म्हणणं आहे आता देवाजवळ जायचं मग किती लोक पाहते काय करणार म्हणजे मला खूप राग येतो मग काय करू 5 नारळाचे तोरण तेव्हा गणपती राजा माझा नातू परीक्षेला बसला आहे त्यानिमित्त हे 5 नारळाचे तोरण वाहते आहे त्याला 5 कर 100% गणपती त्यासाठी बसलाय सारखं तुम्ही येते 5 नारळाचं तोरण ही अज्ञानी भक्ती माणसांच्या खूप आहे पण ठीक आहे तुम्ही करताय ना सगळे जशी कराल तशी जेव्हा ऐकतो त्यांचं याचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की भक्त तर मागायचे म्हणजे गणपतीचं आहे मग ते काय म्हणतात आम्ही तर तुमचे भक्त आहोत आमच्या अडचण तो दूर करतोय तुमचं काय जाते पण तो त्यांचा आहे महाप्रकाश काय म्हणे जपतो तेही बरोबर ते बरोबर पण आमचं असं मत आहे ज्ञान काय बदलायचे आहे ना मनुष्य जन्म तर घालवायचा नाही ज्ञान करायचं म्हणजे तुम्हाला बोलत नाही मी आम्ही जाऊ दे. तुमचा जसा आम्ही नातेवाईकांना गणपतीला सोडून देतो. जशी स्थिती आहे तैसा पुढे आहे गौतम कृप आहे संचिताचे ही कोणाची उभी आहे हा आमचे नाथ महाराज भक्तांची बाजू घेतात ते सांगतात बाबा
काय ते जैसी स्थिती आहे तैशापुढे. बाबा जैशी स्थिती आहे. एखाद्या एका माणसाला भेटताना मला फार माझ्या संसारात कष्ट म्हणजे आत्मा नव्हता. मला काय ते सारखं काही मला किंमतच नाही. म्हणजे ठीक आहे बा. त्यांना उपदेश केला, बाळा जैशी स्थिती आहे, जसं आता आहेस ना तसाच राहा. जैशी स्थिती आहे तैसा करी आहे. पुढं बघ काय काय होते. कौतुक रूप आहे संचिताचे. तुझं संचित सद्गुरूंकडे आल्यामुळं बदलणार आहे. संचित हे सद्गुरूंकडे आल्यावर 100% बदलतं. संचित प्रारब्ध क्रियमान. संचित म्हणजे मागचं, प्रारब्ध म्हणजे वर्तमान काळ चालू असलेलं, आणि क्रियमान म्हणजे भविष्य काळ. तीनही काळ सद्गुरूंना शरण गेल्यावर बदलतात. त्याचं उत्तर मौलीने दिले, मार्गाधारे वर्तावे. जो मार्ग तुम्हाला आता मिळाला ज्या सद्गुरूंचा, ते सांगतील तस वागा. विश्व हे मोहरे लावा. आता आम्हाला उद्देश काय, विश्व हे मोहरे लावावे. काही साधू असतात स्वतःची टिमके वाजवते, मी असावी तसा, मी असावी. किती प्रसिद्धी झाल्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रावर माझ्या इतका कोणीच नाही असं सांगितलं. दुसऱ्या गावात हा गेला म्हणजे ते आणखी माहित आहे. तुम्ही आम्हाला काही कल्पना नाही, मग कुठे तुझी टिमकी कुठे आहे, असं काही नसतं. म्हणून उपदेश करतात की स्वतःच्या साधनेबद्दल गर्व करू नको, स्वतःच्या सिद्धतेबद्दल वाच्यता करू नकोस, आणि स्वतः कोण आहेस हे गर्वाने कोणाला सांगू नकोस. विश्व हे, परंतु कार्य करताना संपूर्ण विश्वाला सारखाच उपदेश कर. यांना वेगळा यांना वेगळा तुम्हाला वेगळा असा नाही, सारखाच उपदेश कर. विश्व हे मोहय. विश्वाला सतत मार्गदर्शन कर. चांगलं वागण्याचं, चांगलं बोलण्याचं, चांगला व्यवहार करण्याचं, लबाडी न करण्याचं असं मार्गदर्शन कर. विश्व हे मोहरे लावा. आणि लोकाप्रती अलौकिक मोहावे. कोणाला सांगू नकोस तू कोण आहेस. तू अशी जागीरदार, लोकांना नुकसान. I am जागीरदार, but I am not talking about this. सांगू नकोस तू कोण आहेस, म्हणजे तुझा अधिकार काय आहे, तू कुठला आहेस, तू आमचं आहे तुझं. कसं आपल्या मुखाने आपला अधिकार कोणालाही सांगू नकोस. हा ज्ञानेश्वर माऊलींचा उपदेश आपण आतापर्यंत पाहिला. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. सबसंतान की जय. श्रीमद सद्गुरु ब्रह्मानंद स्वामी महाराज की जय. परमहंस समर्थ श्री सद्गुरु बाळकृष्ण महाराज की जय. परमहंस सकल सौभाग्य संपन्न वज्रचूडे मंडित अनंत कोटि ब्रह्मांड योगीराज जगद्गुरु महालक्ष्मी प्रेमल माता की जय. राज राजेश्वर सिद्धि विनायक बाल चिंतामणि आत्मबोध विरचित गणपति महाराज की जय. जय गणेश समर्थ. ओंकार करू आणि थोडंसं 5 मिनिटं देणार. ओम